भिवंडीच्या आणि इथे ह्या क्युटीला एक सुंदरसं घर दिलेलं आहे. त्याला कसं वाटतंय? काय वाटतंय? कोणाचं घर आहे? हे कोणाचं घर आहे? तिचं घर आहे. कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला स्वतः हक्काचं घर मिळालंय. कसं वाटतं? चांगलं वाटतंय? चांगलं वाटतं. याच्या आधीचं घर कसं होतं? मातीचं घर होतं आणि आता तुम्हाला पक्क घर बांधून मिळालं ना? कशात ना कुठल्या योजनेअंतर्गत मिळालंय? प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत, बरोबर? म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तुमच्यासाठी खरं तर फायद्याचं ठरलेलं आहे, कारण त्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेताय ना. वहिनी खुश आहेत का? वहिनी जास्तीत स्वतः गवंडी काम करताना स्वतः त्यांनी बांधले ते. हो, तुम्ही गवंडी काम करता? आणि आम्हाला इतर घर बांधतानाही मदत केली त्यांनी. अरे वा, क्या बात आहे. शेवटी हेच आहे, तुम्ही सगळ्यांची घरं बांधता आज देवाकृपेने आणि आपल्या शासनाच्या कृपेने. खरं तर तुमचं सुद्धा घर झालेलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. मी पण आलो म्हणून विचारलं मी आता. कोणीच जाऊ देत नाही रस्त्याने पण. किती क्यूट क्यूट चला आता मोठं आज सगळे इतके घुसलेत ना नटीमध्ये. तर मला पण बरं वाटतं मी इकडचीच आहो ना म्हणून. नाही खरंच मला इतकं भारी वाटतं. भिवंडीमध्ये इतकं प्रगत झालेलं गाव आहे, ग्रामपंचायत आहे, एवढं भारी वाटतं तुम्हाला काय सांगू. तर आज आम्ही ते फिरतीवर असतो ना आज आम्ही तुमचं गाव निवडला. एवढी गोरगोर माणसं काय सांगू, माझ्या तोंडाला मुंग्या लागल्या हो. एवढी गोरगोर माणसं, तुम्ही एवढं गोर बोलता, एवढा स्वागत केला, सत्कार केला आमचा. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देतो. तर आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत बरेच गावं फिरतोय, ग्रामपंचायती फिरतोय आणि मुंबईतलं, ठाण्यातलं, भिवंडीतलं हे आमचं पहिलं गाव आहे. आणि इतक्या जोरात जोमात तुम्ही आमचं स्वागत केलं आणि इथे आल्यानंतर तुम्ही ज्या काही काय म्हणूयात आपण, फार कौतुक वाटतंय. पण ही जी स्पर्धा आहे ही अत्यंत मोठी स्पर्धा आहे, मोठ्या स्केलची स्पर्धा आहे. आपले मुख्यमंत्री आहेत, त्याचा फार जवळचा विषय आहे जो की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलते. सोलार पॅनल्स जे आहेत सो ते मला असं वाटतं या गावामध्ये लवकरात लवकर यावे आणि हे गाव वीजमुक्त व्हावं, जेणेकरून तुमचे विजेचे पैसे आहेत ते कमी होतील. आणि ही संकल्पना पूर्णपणे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांची आहे आणि ह्या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ उचलावा. आणि आम्ही इथे आलेलो आहोत हेच सांगायला की ही जी योजना आहे, हे जे अभियान राबवलं जात आहे प्रत्येक गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, हे का राबवलं जात आहे तर प्रत्येक ग्रामस्थांना, इकडच्या उपस्थित प्रत्येक एक व्यक्तीला या योजनांचा पुरेपूर लाभ घेता यावा. ओके, ह्या योजना आहेत त्या काय आहेत, कोणत्या पद्धतीच्या आहेत हे समजून घेऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याच्यासाठीच हे जे इथे काम करणारे ग्रामस्थ, काम करणारे ग्रामपंचायतीतले सदस्य आहेत हे याच्यासाठीच आहेत. यांची निवड याच्यासाठीच केली आहे. आणि जेवढा उपयोग ह्या योजनांचा तुम्ही करणार तेवढं मोठं गाव तुमचं होणार आणि ह्याचं जे पारितोषिक आहे त्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकता. आणि मला प्रत्येक गावात जोरजोरात मोठ्याने सांगायला आवडतं, ह्याचं पारितोषिक आहे 5 कोटीचं. खूप मोठी रक्कम आहे. आणि विचार करा, आपल्या या गावाला एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली तर आपलं गाव किती प्रगल्भ होऊ शकतं, हा ना. सो त्या पद्धतीने वाटचाल असावी तुम्हा सगळ्यांची. खूप सुंदर गाव आहे, याच्याहून सुंदर गाव तुम्ही तयार कराल याची मला खात्री आहे. आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पैसे आले की मला बोलवा, अर्धे वाटून घेऊ. थँक्यू सो मच. थँक्यू. आता जेवढं बोलायला हवं होतं तेवढं शिवाली सगळं बोललेली आहे. त्यात तिने तुमच्या जवळची भाषा निवडली त्याच्यामुळे तिचं जास्त तुम्हाला पटलेलं असणार. एकच ठिकाण बस तू इकडचीच मानदवरी येत नाही ना त्याच्यामुळे. पण जे काही जमणार थोडं बहुत ते आम्ही करणारच, प्रयत्न करणारच. पण शिवालीने सगळं सांगितलेलं आहे. आदरणीय COG, आदरणीय BDOG सगळेच इथे ग्रुप ग्रामपंचायत आम्ही पाहिलेली आहे आणि प्रत्येकाचं खूप कौतुक, कारण एक गाव नाही, अशी 5 गावं आहेत जी एकत्र येऊन अशा पद्धतीनं काम करत आहेत. अत्यंत महत्त्वाचं काम आहे.
मला माहिती आहे आपल्या बऱ्याच जणांसाठी ना ह्या गोष्टी खूप कठीण असतात समजण्यासाठी, कारण सरकारी भाषा शाण्यातल्या शाण्या माणसाला कळत नाही. वकिलांना सुद्धा वकील घेऊन बसावं लागतं, अरे या शब्दाचा अर्थ काय वगैरे विचारण्यासाठी. इतकी कठीण भाषा असते, त्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही. फक्त सोपं सांगतो तुम्हाला, सरकारने तुमच्यासाठी अनेक गोष्टी खुल्या करून ठेवलेल्या आहेत. जायचं ग्रामपंचायतीतल्या लोकांना, आपले ग्रामाधिकारी ग्रामविकास अधिकारी वगैरे असतात त्यांना भेटायचं, सरपंचांना पकडायचं, सरपंच बाई आहेत आपल्या त्यांना पकडायचं, त्यांना सारखं विचारायचं, भाजी बिजी करता करता विचारायचं, काय बीट किती टाकलं, हळद किती टाकली हे नाही विचारायचं, योजना कुठल्या आहेत, कशा वापरायच्या, कशा राबवायच्या हे विचारत राहायचं. आणि प्रत्येकाच्या घरात शोषखड्डा असेल, बायोगॅस असेल, सौर पॅनल्स असतील, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चालू ठेवायच्या. ह्या सगळ्या योजना सरकारने आजपर्यंत दिलेल्या जितक्या योजना आहेत त्या जर तुम्ही राबवल्या तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तुम्हाला एक चांगलं बक्षीस मिळेल. काय बक्षीस मिळेल हे सुद्धा शिवालीने सांगितलेलं आहे. तुम्हाला काय तिच्यासोबत बक्षीस वाटायची गरज नाही, मी आधी येईन, माझ्यासोबत वाटा, काही प्रॉब्लेम नाही, आपण मिळून पार्टी करू. आज रविवार आहे, मटण केलंच असेल कुणीतरी तर मस्त मटणाची पार्टी करू, काही टेन्शन नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ही योजना तुमच्यासाठी आहे, आपल्यासारख्या प्रत्येक सामान्यासाठी आहे. त्याचा पुरेपूर लाभ उचला. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच. आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.